हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कडेच अध्याय जावन असुचे मोक्ष संन्यास योगाचे कडेच हंतांतू असची परमात्मो सर्व गुह्याति गुह्य जावन आशिल्ले, गोप्य जावन आशिल्ले तागेले येता ज्ञान पुरयप दिता कशी मनशान साधन कोरका सर्व विशय ताणें हे भगवद्गीते मुखांतर अर्जुनाक निमित्त करून आमकां उपदेश केल्ले. आनी आतां अर्जुनाले म्हणाल तो मस्त गुह्यात गुह्यतरम मया मस्त गोप्य जावन आशिल्ले हे ज्ञान तुका हांव सांगलें तुका परामर्श करचें तसले विचार करचें तसले ज्ञानच न्हय तशी तूं विचार कोर न्हू तुका कशी समदिसता तशी तूं करी म्हूण सांगून सांगता. कशी जाय तशी करी म्हूण म्हळ्यार आमकां विचार करची शक्ती आसा म्हूण. मागीर तो सांगता कसो न्ही म्हूण म्हळ्यार तुका सांगच्या काही कारण आसा. आमी कसल्याक तूं म्हगेल भारी प्रितीचो म्हूण सांगून तुका हांव हें सांगिल्लें गोप्य जावन आशिल्लें ज्ञान सांगिल्लें म्हूण म्हणटा. मागीर सांगता तो कसलें हे मनमना भव मद्भक्तो भव मद्याची माम नमस्कुरू म्हणटा. तूं म्हगेल वैरीची निरंतर मन दवरी म्हगेल्या भक्तच्या म्हाकाची आराधन करी म्हाका शरण यो अशी चारी रितीर तुवें म्हाका आराधन केल्लें म्हूण जाल्यार म्हळ्यार आराधन म्हळ्यार म्हगेल वैरी मन दवरचें म्हगेल भक्त जावचें म्हाका आराधन करचें म्हाका शरणागती येवचें केल्लें म्हूण जाल्यार तुका हांव मोक्ष दिता खंडीत तूं म्हाका पावता हें म्हगेल प्रतिज्ञा म्हूण सांगून तो सांगता. म्हळ्यार परमात्मो एकलोच आमकां शरण येवच्याक विंगड कोणेय ना तेच्यात परमात्मान सांगचें म्हाका शरण यो तुका हांव म्हगे लागीं व्हरता म्हूण सांगून सांगता. आमकां गोत्तच आयकताची आमी सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति म्हूण सांगून म्हळ्यार अनन्य भक्ती म्हळ्यार न अन्य देवता भक्ती म्हळ्यार परमात्माल वैरीची सर्व मन दवरचें काया वाचा मनसा परमात्मो सर्वोत्तम म्हूण कोण ताका आराधन करचें तें करी म्हूण सांगता. मागीर म्हणटा सर्व धर्म परित्याग करी म्हाका शरण यो तुका कसल सकट तुवें पाप केला सर्व पापेभ्यो म्हळ्यार कितले जन्म जन्मांतराचें पाप आसा तांतूं दुखून मोक्ष इश्यामी तांतूं दुखून तुका मुक्त करता पापा दुखून मुक्त करता तुका वापास माशूच संवसार भयुनांतल्या बरी करता म्हूण म्हणटा. सर्व कर्म फलत्याग करचेची सर्व धर्म परित्याग म्हूण सांगून म्हळ्यार धर्म म्हळ्यार सुरवेक सांगला नियत कर्म वर्ण विहित कर्म करचेची आमगेल धर्म आमगेले वर्ण कसो आसा ताका विहित जावन सोचे कर्म केल्यार तो आमगेल धर्म ते तशें कर्म फल त्याग करचेची श्रेष्ठ म्हूण कर्मयोगांत परमात्मान सांगिल्लें देखून सर्व धर्मान परित्यज्य म्हूण हांगा परमात्मान कसलें सांगलां म्हळ्यार तूं तुगेल सर्व कर्म फल त्याग करी धर्मत्याग फलत्याग म्हूण सांगलां. ते हाजे पशी फुडेंची आमी ताजें चिंतन केलां एकात वेळे धर्मत्याग म्हळ्यार कर्मफलत्याग न्हय म्हूण जाल्यार ताका युद्ध करका तुगेल स्वधर्म ते तांतूं दुखून तूं चुकून म्हूण कसलें सांगता आशिल्लो हे विशयी चिंतन जाल्लां आमगेलें. तशें केन्नाय फलापेक्षा नानशी काया वाचा मनसा परमात्माले निरंतर जावन परमात्माला आराधन करतल जनांक मोक्ष मेळटा म्हूण सांगून ताणें सांगलें बरें जालें. आनी सांगता येद्दोळ गीत ताणें बोधन केल्लें. आतां ते गीता बोधनेची आवश्यकता गीता बोधनेचें महत्व कसलें म्हूण सांगून परमात्मा
सांगली ताणें कसलें म्हूण म्हळ्यार कोणाक ना तपस काय म्हूण म्हळ्यार कसले एक साधनेचे साधनेक प्रयत्न करना नातील जन तांकां आतां पळय तपस म्हूण म्हळ्यार आमी म्हणटाची तातूंत मस्त तपस आसा स्वाध्याय प्रवचन ही एक तपस तपस म्हणलें तातूंत ब्रह्मचर्यादी व्रत तशींच एकादशादी व्रत कृत्य चांद्रायणादी व्रत देह तपन करचें दंडन करचें हे हाका पुरे तप म्हणटाची मस्त व्रताचे नंतर एक ते पुराय करूं साध्य नातील जनाक स्वाध्याय प्रवचन तेव्हा एक व्रतची तपची म्हणून तपस स्वाध्याय निरत म्हूण सांगून म्हणटाच पळय रामायणांत वाल्मिकीन तपस्वाध्याय निरत म्हूण सांगून थंय म्हणूस तशी ते स्वाध्याय एक तप म्हूण गेलें तशीच न अभक्ताय ना भक्ताय म्हळ्यार कोण मेगेल वयरी एक चुरूय भक्ती दवरनी कोण मनुष्य जावन जन्मा येवनूय मनशान कोरका जाल्यार साधन करनी कोण मालगड्यांक गोरूंक सकडी सेव करनी तांकां हे पळय बोधन करून तांतूय कोण मेगेल विशयांतू असहना द्वेश मक्का निंदा करतकी तसल जनाक हें गीतेचें अध्ययन नक्काची नाका दिवचें नाका तुवें म्हूण सांगता दिवच्या नज्ज म्हणलो कृष्ण कोणाक दिवका म्हणून सांगता भक्तांक हें ज्ञान दिल्यार कोण दितकी ताका मेगेल वयर परम भक्ती येता आनी तोवय म्हाका पावता म्हळ्यार ताकाय एक मोक्ष दिता म्हूण हें गुह्य जावन आशिल्लें ज्ञान गीता ज्ञान यथार्थ ज्ञान तें खंयच्यो ज्ञानी ते घेतिल्लो खंयच्यो ज्ञान की तो मेगेल वयरी श्रद्धा आनी भक्ती दवरलेल्या साधकाक हे उपदेश करतकी तो म्हाका पावता हातूंत कसलेय संशय ना म्हूण तशी मस्त रहस्य बोधना योग्य जावन आशिल्ल्या जनांक दिवका सुचें एक ज्ञानींगेल कर्तव्य म्हूण सांगून हांगा परमात्मान सांगल्या बरी जाल्लें तशें जावन मदभक्तेशू म्हूण म्हळ्यार परमात्मा वयरी श्रद्धेशील भक्तांक दिवका म्हूण सांगलें आनी आत्त परमात्मो सांगता परमभक्ती मयी कृत्वा म्हूण म्हणलेलें मेगेल वयरी परमभक्ती दवरलेल्याची परमभक्ती आशिल्ल्याक सांगता म्हळ्यार सांगतल वाचकांकय भक्ती आसूं का परमात्माल वयरी आयकतले श्रोत्राकय परमात्माल वयरी भक्ती आसूं का वाचकाक सांगतना परमात्माल विशय सांगतना आनंद जावका श्रोत्राक परमात्माल विशय आयकतना आनंद जावका तशी इतली जाल्यार मात्र श्रोत्राकय वाचकाकय तांकां चांग जाता म्हूण सांगून परमात्मो सांगता आनी आत्ता ते गीता बोधन दिल्लो मनीस ताका कितलो प्रितीचो म्हूण तो सांगता आसा न च तस्मात् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुविः मनशालांतू तागेल्या पशी चड प्रितीच म्हणल्यार म्हाका कोणेय ना इतक म्हूण म्हळ्यार परमात्माल विशयी सांगतल जन परमात्माक प्रितीचे तशी तागेल्या पशी चड प्रितीचे म्हाका कोणेय नाची म्हूण म्हणटा इतक म्हूण म्हळ्यार तागेल्या पशी चड प्रितीचो हें भुंयचेरी कोणेय जन्माकय येशना मनशालांतू तागेल्या पशी चड प्रितीचो म्हाका कोणेय ना जेवो तागेल्या पशी चड प्रीती म्हाका प्रीती जेवची जनय हे भुंयचेर कोणेय आसयशनाची म्हूण सांगून भविता आनी मुखारी कोणेय आसयशनाची म्हळ्यार आनी मुखारी आसयशनाची म्हळ्यार आनी मुखारी गीते एक ज्ञान बोधन करतले जन म्हाका प्रितीचे म्हूण ताणें सांगचें कोण तें शिकून काडटकी अध्ययन करतकी कोण तें बोधन करतकी तांणी मेगल प्रितीचे आनी भविश्यांतूय आत्ताय म्हूण सांगून तो सांगता आसा तशी गीतेचे एक मर्म म्हणटाचें म्हळ्यार रहस्य गोप्य ज्ञान तें कोणाक कळटकी तें कळलेले जन तांणी कृष्णाल भक्तांक पावका कोण ताका द्वेश करता असल जन आनी पावोवचें नज म्हणलां ताणें भक्तांक पावोका उपदेश कोरका तसल एक श्रेष्ठ कार्य कोण करता तांणी मनुष्य जन्मांतू कोण सकडी मनुष्य तसल साधन करता कोण गीत अर्थ करून घेता गीत बोधन करता तेवय कोणाक भक्तांक
तो मिगेल प्रितीचो म्हण म्हणटा. ताजे पशी चड मिगेल प्रितीचे कार्य म्हण म्हळेल कसलें ना. ह्या भुंयचेर कोणेय जन्मा येनाची म्हण म्हळ्यार तागेल अर्थ कशी म्हण म्हळ्यार पळय, यज्ञ करतल मस्त जन आसची, दान करतल आसची, तपस्या करतल आसची, परमात्माल सेव करतल आसची, परमात्माल ध्यान करतल आसची जाल्यार हे पुरे कार्य परमात्माल कतीर करचें, परमात्माल प्रित्यर्थ जावन करचें. इतले पुरे कार्या पशी श्रेश्ठ कसं म्हण म्हळ्यार परमात्मान हांगा अर्जुना दिलेले हे गीतोपदेश आसा पळय ते परमात्माले भक्तांक पावयतर आसुचे, परमात्माले भक्तांक उपदेश करतर आसुचे. तो कोण की तो मिगेल भारी प्रितीचो, तागेल्या पशी चड प्रितीची ह्या भुंयचेर कोणेय नाची. आत्ताक म्हणणे आनीक जाल्यार कोणेय नाची म्हणटा तो, आनी मुखार जाल्यार कोणेय नाची म्हळ्यार आनी मुखार जाल्यार असल काम करतल जन्मांतर मिगेल प्रितीचे म्हण तो सांगता. म्हळ्यार परमात्माक हांगा भक्त 4 विधाचे सच म्हणून ताणें सांगला. तांतू ज्ञानी भक्त भारी श्रेष्ठ म्हणत परमात्मान सांगल्या बरी जाली की ह्या फुडली श्लोकांत परमात्माले उद्देश तेंचे आशिल्ले. ज्ञानी भक्त मिगेलो प्रितीचो अर्थार्थी जिज्ञासू 4 नमने भक्त, ज्ञानी 4 नमने भक्त परमात्मासाची पुराय भक्त ताक्क प्रितीचेची. तांतूय चड प्रितीच म्हणूस परमात्माक ज्ञानी भक्त चड प्रितीचो. आम्माक नामे आम्मा पुराय चेडवां प्रितीची, हांव सुजेलील पुराय चेडवां एक लाख प्रीती करता. तिक तागेल वेर चड मोग हागेल वेर चड मोग म्हणणे एक चांग सज्जन चरडाल वेर तिका एक मोगू चड उणें म्हणना हांव सुक जाल्यार तिका कळकळी चड आसता, काळजी चड आसता. ते मिगेल सज्जन चेडू त्या वरलेल चेडाल वरी विंगडा लोटो लढाई करचे आनी ताका गुतना म्हणटा ती प्रोटेक्ट करता पळय त्या सज्जन चेडाक तिगे लागीं दवरून घेता. तशीच कृष्ण ते साधू सज्जन जन आसा पळय तागेल भक्त तांकां मस्त प्रोटेक्ट करता तो. तांगेल इतल्या तांणी जीवन करतल जनाक तो मस्त रखवालीक वचना. कोण देवाक शरण येता पळय सज्जन जन तांकां मस्त जावन रक्षण करता परमात्मा. तशी परमात्माक ज्ञानी भक्त चड प्रितीच्यो म्हणली ताणें. तागेल्या पशी ज्ञानी भक्ता पशी म्हळ्यार ज्ञान यथार्थ ज्ञान पाविल्या भक्ता पशी ते यथार्थ ज्ञान पावन ते तागेल वरलेल भक्तांक वांटितलो तो आनीकी प्रितीचो म्हूण ह्या श्लोकांत तो सांगल्या बरी चल. ज्ञानी भक्तची ताका प्रिती अध्ययन करतले, गीता अध्ययन करतल भक्तची, गीता अध्ययन करून यथार्थ ज्ञान पावील भक्त म्हळ्यार ताका भारी प्रितीचें म्हणली ताणें. ताजे नंतर कोण ते गीता अध्ययन करून यथार्थ ज्ञान पावला की तांगेल्या पशी चड ते ज्ञान 4 जनालांत वांटीत कोण पळय तो म्हाका भारी प्रिती म्हण म्हणटा. इत्याक म्हण म्हळ्यार निस्वार्थ अर्थांनी स्वाध्याय प्रवचन करचें आनी निश्काम जावन ते प्रवचन करचें तांणी. आतां स्वाध्याय करून कसले ज्ञान मेळ्ळी पळय ते निश्काम जावन निस्वार्थ जावन कोण ते प्रवचन करता की ते यज्ञ म्हणून घेता. आतां देवाल काणी सांगचे स्वाध्याय करून ते प्रवचन करचें एक यज्ञ म्हूण केन्ना एक तप म्हूण केन्ना कृष्णान सुरवेक सांगलें की द्रव्य यज्ञ तपो यज्ञ ज्ञान यज्ञ ततापरे स्वाध्याय प्रवचन ईश्वर प्रणिधान हे पुराय यज्ञ म्हूण सांगून केन्ना की कृष्णान सुरवेकची भगवद्गीतेन तूं सांगून जाल्ला. म्हणटना यज्ञ म्हूण म्हणला ताणें कळ्ळें. स्वाध्याय प्रवचनय यज्ञ म्हणला. यज्ञ म्हळ्यार त्याग. यज्ञाक अनेक नांव त्याग. त्याग म्हूण म्हळ्यार हांगा कसो त्याग करचे कसले एक फलापेक्ष नानशी स्वाध्याय प्रवचन जावका. तशें जाल्यार ते निश्कामारी निश्काम कसले फल अपेक्षना नसी स्वाध्याय प्रवचन यज्ञ रूपार कोण करता की तांणी भुंयचेर म्हाका भारी प्रितीचे म्हूण सांगून म्हणलें. ज्ञानप्रचार परमात्माक प्रितीच कार्य म्हूण सांगून ताणें सांगला केन्ना की ज्ञानप्रचार करतले निसंशय जावन परमात्माक प्रितीचे जावका न्हय. तांत कसले संशय ना. परमात्माल प्राप्ती खातीर करचें कितले की यज्ञ आसा त्यागपूर्वक करचें निश्काम कर्माक यज्ञ म्हणचें. तसले परमात्माल प्राप्ती खातीर त्यागपूर्वक करचें निश्काम कर्म मस्त ध्यान
जपस द्रव्यस मागीर तांतू स्वाध्याय प्रवचने श्रेष्ठ म्हण परमात्मान सुरवेक सांगून जेल्ला केदन की तशी परमात्मा सांगतरस सर्वांतरी जावन आशिल्ले परमात्मा ज्ञान प्रसार करतर आसूचो हे सृश्टींतू म्हळ्यार सगळी जगत्यांतू अत्यंत ऐश्वर्य कोणा आस अत्यंत श्रेष्ठ अधिकार कोणा आस अत्यंत प्रचंड विद्यावंत म्हूण कोण आस तांगेल पशी चड श्रेष्ठ म्हळ्यार सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मा ज्ञान जगत्यांतू प्रचार करतलो. लौकिक जावन उदाहरण दिवचें जाल्यार गाय प्राणीलंतू श्रेष्ठ साधू सज्जन प्राणी म्हूण दूदय दिते वैवे दूदय दिता गायची दूदय श्रेष्ठ जाल्यार गायक दूद दिता म्हूण सांगून ताजी कान पिळून दूद काणाची ताजी बाल तांडून दूद काणाची ताजे वणटीन तुकून दूद तांडिल्लें मात्र येता वैवे तशी भक्त मस्त सची जाल्यार ज्ञान आसूचे भक्त ते गायचे बाल कानू कोंबू तशी पुरायशी ज्ञानी भक्त जाल्यार ज्ञान प्रचार करतल भक्त गायचे दूद भरलेले वणटीशी तशी परमात्माक अर्थ कोण घेवका परमात्माला यथार्थ ज्ञान जावका म्हण जाल्यार परमात्माले ज्ञानी भक्त तांणी ज्ञान प्रचार करतले भक्त जावका तशें जाल्यार तांणी परमात्माक प्रितीचे म्हण परमात्माने ह्या श्लोकांतू सांगल्या बरी जालें. आतां परमात्मा कसो सांगता म्हळ्यार अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टः स्यामिति मे मतिः. अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादमावयोः म्हणलें अध्येष्यते अध्ययन करचें खंयचें इमं धर्म्यं संवादम आवयोः आमगेले दोग जनाले कोणाले अर्जुनाले आनी कृष्णाले आवयोः संवादम धर्म्यं संवादम दोग जनाले धर्माचे एक संवाद अध्येशते कोण अध्ययन करत की जेवो वाजीत की तांणी ज्ञानयज्ञेन तेन ज्ञानयज्ञेन तांणी ज्ञानयज्ञा मुखांतर अहम इष्टस्याम इति मे मतिः तांणी ज्ञानयज्ञा मुखांतर म्हाका आराधन करताच की तशी ते म्हगेले अभिप्राय म्हूण म्हळ्यार कोण ह्या गीता अध्ययन करता की तांतू कसो आस अर्जुन आनी कृष्णाल संवाद रुपार आसता गीते वैवे ते कोण आयकत की अध्ययन करता की वाजीत की ते ताका वायकूच्याक वाजूच्याक अध्ययन करच्याक ज्ञानयज्ञ म्हणटाचे. तशें जावन ताण सुरेखा म्हणला न्हू द्रव्य यज्ञ तपोयज्ञ ज्ञानयज्ञ स्वाध्याय प्रवचन हे पुरे ताण सांगला न्हू ज्ञानयज्ञान तुलते स्वाध्याय प्रवचन म्हणटना द्रव्ययज्ञ तपोयज्ञा पशी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ म्हूण हाजे पशी फुडली श्लोकांत तूं म्हणली ताणें तशी तो आतां सांगता कोण हें मेगेल आनी अर्जुनाले संवाद अध्ययन करता की तांणी ज्ञानयज्ञान म्हाकाची निरंतर आराधना करताची म्हळ्यार म्हगेल अभिप्रायो म्हणटा. म्हळ्यार हे एक अर्जुन आनी कृष्णाले एक संवाद गीता म्हणटा पळय हें गीता जिवनाचें एक उत्तम संदेश आमकां सांगता. जिवनांत मनशान कसो करता म्हूण धर्म कसलो म्हूण सांगता वैवे तशें जावन अर्जुनाक धर्म बोधन करचें गीत देखून धर्म संवादो म्हूण हांगा कृष्णान सांगला. अर्जुनाक गीते मुखांतर धर्म बोधन करता. धर्म म्हळ्यार कसो न्ही तागेले स्वधर्म कसलो क्षत्र धर्म तशीची सर्व वर्णाच्यान तांगेले स्वधर्म पालन करल्यार ताका कर्मयोग म्हणटाची. तांतूय परमात्माले वैरी तांणी सर्व कर्म कोरून फलत्यागय कोरका परमात्माक अर्पीत कोरका. ह्या पुरे आमी आयकलीची सुमार आयकली तितले आयकुनूय आयकलेले आयकुचे सांगिले सांगचे म्हूण दिसल्यार आमकां मनाक कितली वत्ता म्हूण हांगा
ते मुख्य. तशी हांगा परमात्मू सांगता जिवनाचे अत्युत्तम संदेश धर्म संवादो मिगेलनी अर्जुनाले धर्मू सांगच्यो तसलो धर्म संवादो कोण अध्ययन करत की तोवई ज्ञानयज्ञा मुखांतर म्हाका पूज करता म्हूण म्हणलें मिगेल अभिप्राय. म्हळ्यार एकच वेळे गीते ज्ञान अर्थुजल्ली म्हूण लिखया. ಕೆಲವು जनाक दुसऱ्यांक प्रचार करचे एक क्षमत्व ना. म्हळ्यार तांकां वाज्जू कळटा, अर्थ जाता, यथार्थ ज्ञान मेळटा जाल्यार विंगडा सांगचे तितले कसले तांकां पुराय जनाक सांगच्या जायना. अर्थ जाता त्या मना वची तशी सांगच्याक जायना. आतां पुराय जन टीचर जाताच वे ना न्हय, पुराय जन टीचर जायनाची. पुराय जन आतां ಕೆಲವು ಹುದ್ದೆಂತ असतात. ಕೆಲವು जन टीचर जाता, ಕೆಲವು जन टीचर जाल्यार म्हाका त्या मास्टराल पाठ अर्थ जायना म्हूण म्हणचे. म्हळ्यार टिचींग टॅक्टीक आसूं का आतां पळय ट्रेनींग दिताची जाल्यार एक बोधन करचें स्किल्ल म्हणटा पळय तें आसूं का. तशी कृष्णान तेंचे सांगचें हांगा गीते ज्ञान गीत अध्ययन करतल मस्त भक्त आसाची. तांत भितर यथार्थ ज्ञान अर्थ जावचे भक्त आसाची. जाल्यार एकच वेळ तांकां यथार्थ ज्ञान मेळ्ळें जाल्यार विंगडांक प्रचार करचे तसले एक क्षमत्व तांगेलांतू ना. स्किल्ल टॅक्टीक म्हणटा पळय तें तांगेलांतू ना. त्या वेळाक तांणी गीत वाजून अध्ययन केला वय न्हय. जेवो खंयचे एक गुरू मुखांतर गीतेचे श्रवण करून ऐकून घेतल्यांचे वय न्हय. ह्या पुरे ज्ञान यज्ञ म्हणून घेता खंयचे गीत वाजून अर्थ करून घेवचे, अध्ययन केलेलें तसलें प्रवचन करचें आनी कोणकी प्रवचन केलेलें ऐकून श्रवण करून मनन करून घेवचें. हे पुरे ज्ञान यज्ञांतू येता. कीर्तन श्रवण मनन पुरे ज्ञान यज्ञांतू येता. तशी तो सांगता ज्ञान यज्ञ केल्यार ते वय परमात्माल पुजा जाता म्हूण म्हणलेलें म्हगेले अभिप्रायो म्हूण हांगा कृष्णान सांगिल्लें. तशी मनुष्य जावन जन्म आयली नंतर परमात्माल विशय आमकां कळका. धर्म म्हळ्यार कसो म्हूण कळका. खंयची कर्म आमी करीत खंयची करूं नजे म्हूण कळका. परमात्मा पावका जाल्यार आमी कसल सकड वाटेर वचूं येता म्हूण म्हळ्यार कळका. हें पुरे कळका जाल्यार इतलें ज्ञान आमकां खंय मेळटा. गीतेन तेक कडेन मेळटा. हे सर्व विशय परमात्माले यथार्थ ज्ञान मेळची वाट दवरून कशी मेळटा, कशें अर्थ करून घेवका, कसले विशय सर्वय गीतेंतू मेळटा. तेच परमात्मा सांगता गीत अध्ययन कोर न्हू. त्या भक्तान अध्ययन केल्लें पावना म्हूण जाल्ली पळय. अध्ययन कोर न्हू तो भक्तू निश्काम जावन नियत कर्म कोर न्हू धर्म पालन करता की म्हळ्यार हें गीत सांगचेच जीवन संदेश म्हणटा जीवन धर्म म्हणटाच वय बे. ते गीता अध्ययन कोरून कोण पालन करता की ताणें ज्ञानयज्ञ कोरून परमात्माला आराधन केल्ल्या वरीची ताकाय मोक्ष मेळटा म्हूण सांगून परमात्मान हांगा सांगलें बरें जालें. आतां आमकां एक चिंतन येता कसलें म्हूण म्हळ्यार आमकां एक पंत वाचल्यार अर्थ जायना मो गीता खंडीत अर्थ जायना. तेच्यावन अध्ययन करता म्हळ्यार अध्ययन एक वाट ती कितली की आतां एक गांवां वचका जाल्यार चमकल म्हूण जाल्यार आतां एक क्षण भितर पावनाची लागीं घरा पावयेत. एक गांवा दुकानान एक गांवा वचपाक पावना. तशीची परमात्माल घर कितली की दूर आस लागीं न्ही ना. तितली दुरा वाटे वचका जाल्यार वच्चें कशें म्हूण कळका आमकां वय वे. म्हणटना एक पंत वाजिल कुडलें फटक्कनी लागीं घर कडेन चमकल्या वरी न्हय न्हू तें. तेच्यावन अध्ययन तें आमी वाजितरच का ऐकतरच का दुसऱ्या सांगतरच का तेदना आमकां अनुभवा येता. प्रथम पंत गीत वाजितना कितली अर्थ जाला. धांचे पंत गीत येता जे अर्थ वाजितना आमकां कितले चड परमात्माल विशय मना वता. ते वाजिलेले जेन्ना कळटा खंडीत म्हाकाय कळ्ळा. सुरवेचे मेगेल गीतेचें अध्ययन कशें आशिल्लें तें सांगिल्लें कशें आशिल्लें. आतां सांगता आयकता वाजिता जाल्ली वे ना. आनी 10 पंत वाजिल्यार म्हाका चड विशय मेळटा हें गीतेंत वय बे. तशी तेंच्यांगा परमात्मान सांगचें कसं न्ही म्हूण म्हळ्यार अध्ययश्यते म्हणलें अध्ययन करी
अध्ययन करी म्हळ्यार वाजीत वाजीतर राब, ऐकतर राब, सांगतर राब. चड 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 विशय परमात्माला अनुग्रह आमगेले वयर जतर आसता केन्ना की आमकां वाजिल्ले वाजितना आनीकी परमात्माला विशयांत चड ज्ञान मेळत आसता खंडीत. इत्याक म्हळ्यार परमात्मा अचिंत्य म्हणलें वैवे अचिंत्य जावन आशिल्लें परमात्मालें ज्ञान तितलें बेगी मेळूं जातवें ना. तशें जावन गीते तशीच कितली पंत आमी वाजिताची तितली चड विशय आमकां मेळटा. तीच गीता तोच श्लोक ती 18 अध्याय 700 श्लोक जाल्यार वाजीत वाजिता वाजीत वाजिता वाजीत वाजिता ज्ञान मात्र 700 टायम्स चड जातर वता. तशी द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञस्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः म्हणून कृष्णान सांगला पळय. तशें जावन ये द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ पुरायंतु पशी स्वाध्याय ज्ञानयज्ञ यमय एक कितली की वाट परमात्मा पावच्याक यतयः संशितव्रताः पुराय कोण यतयः म्हळ्यार साधन करतल जन आसा की साधन यत्न करतल जन खंयच्याक यत्न परमात्मा पावच्या यत्न करतल जन साधन करतल जन तांणी खंयचे खंयचे रिती परमात्मा पावच्या पळोव येता म्हळ्यार द्रव्ययज्ञ कोरनू तपोयज्ञ कोरनू योगयज्ञ कोरनू ध्यानयज्ञ कोरनू स्वाध्याय ज्ञानयज्ञ कोरनू खंयचे रितीर परमात्माक पावच्या जाता तांकां. तशी आतां हे ज्ञानयज्ञ म्हणलें सुरवेक वाजितना सुरवे पंत वाजितना आमकां समज श्लोकूची उच्चार करूं कळीचना. मागीर श्लोक एक 7-8 पंत वाजिता श्लोक उच्चार करूं कळ्ळे. मागीर संस्कृत श्लोक म्हळ्यार सालान आसची न्हय मागशी मुखारी ते छंदसाक समजावन संस्कृत शब्द घालून श्लोक करताची. तशी कन्नड इंग्लीश पळय वाजिल्ले वरी ते एका मागशी एक वर्ड येवन अर्थ जावची न्हय ಸ್ವಲ್ಪ कश्ट आसा ट्विस्ट सकट आसता. म्हणटना मागीर हळू आमकां दिसता श्लोकाचे अर्थ तातूंतले शब्द अर्थ शिकूं का म्हूण. ते शिकली नंतर आनीकी चड तात्पर्य कळटवें पळोवया म्हूण दिसता. तशी सुरवेक श्लोका अर्थ कळीचना आमकां वाजी कितली वाजिल्यार कळीचना. मागीर वाजीत वाजिता ताजे वटू अर्थ वाजूचे सुरू करचे. मागीर नित्य अध्ययन पठन करचें मनन करचें. त्या वेळाक परमात्माला अनुग्रह आमगेले वयर जाल्ले वो मस्त प्रयत्न करता गीता संदेश अर्थ करून घेवका म्हूण सांगून म्हूण परमात्मान दोळ सोडलिवे अनुग्रह केल्वे परमात्माला वयर एक परमा भक्ती आमकां येता. यथार्थ ज्ञान ही परमात्माला अनुग्रहान आमकां येता. हाका स्वाध्याय प्रवचन म्हळ्यार ज्ञान यज्ञ म्हूण म्हणटाची. हे मागीर मिगेल भारी प्रितीचे म्हूण परमात्मान सांगलें. तशें जावन मोक्ष जावका म्हूण प्रयत्न करचे मनुष्य गीतेचें अध्ययनय ताणें करूं का म्हूण सांगून हांगा परमात्मान सांगिल्लें बरी जालें. मागीर परमात्मा सांगता कोण सकडी हे अध्ययन केल्यार कसले सकडी प्रयोजन मेळटा म्हूण. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभां लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणां. परमात्माल वैरी श्रद्धावान ನಂಬಿಕಾ ವಿಶ್ವಾಸು ಶ್ರದ್ಧಾ सकड आसूचो मात्र न्हय. अनसूयश्च असूय म्हणलेलेच नज ताका द्वेशश्च नज क्रोधश्च नज असूयश्च नज. तसलो मनीसो शृणुयादपि यो नरः खंयचो मनीसो परमात्माला वैरी विशेष श्रद्धा भक्ती दवरन असूये द्वेश नानशी गीताशास्त्र शृणुयात अपि श्रवण केल्यारय पुरकय. तो सो अपि तवई म्हणयले सो अपि तवई शुभां लोकान् प्राप्नुयात् मुक्तः पुण्यकर्मणां शुभालोकान् प्राप्नुयात्. म्हळ्यार तो सर्व पाप आदुकून मुक्त जाता म्हूण. आनी पुण्यकर्मणां पुण्य केलेले जन प्राप्नुयात शुभालोकान म्हणली पळय तशीची पुण्य केलेले जन स्वर्गादी शुभलोक म्हळ्यार स्वर्गादी उत्तम लोक थंय वचून तांणी स्वर्ग सूख पावताच पळय. तशी
एक मनुष्य श्रद्धेनं विश्वासानं कंचे कोणाले वैर असू या द्वेषणानशी गीताशास्त्र श्रवण करत की तवाई सर्व जन्मांतरा पापान मुक्त जावन पुण्य जीवीन पावचित असले पुण्य लोक पावता म्हणून स्वर्गादी लोक पावता म्हणल्यार ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ आत म्हणली पळय वाजून 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 मागीर अर्थ वाजोवच्या सुरू करता अर्थ वाजून वाजून मागीर चड ज्ञान मेळटा म्हणून तशी ಕೆಲವು जनां पाप स्वयं अध्ययन करचें सामर्थ्य ना न्हय ना तांकां ಕೆಲವು जन संस्कृत शिकनीची कसं करचें तांकां अर्थ जायना वाजूचें जायना त्या वेळाक कसले एक मनांत आसक्ती द्वेष असूया कसले दवरनाशे निर्मल मनान परमात्माल वैरी भक्तीन श्रद्धेन हे गीता ज्ञान कोण सांगता पळय तांगेले आयकल्यार पुरो त्याजन तांगेले सर्व पाप नाश जावन तांणी उत्तमोत्तम लोक पुण्य लोकांकय पावच्या पुरोची तशीची आनी पुण्य लोकांच्या मुखार जनाक कसल जाता म्हणून परमात्मान सांगला न्हय अर्ची मार्गार चमकल जन पुण्य लोकां वताची मागीर थंय तांगेले पुण्य क्षीण जाले कुळे वापस मर्त्य लोकां येताची मर्त्य लोकां आयली नंतर तांकां चांग जन्मू मेळटा कित्याक म्हळ्यार तांणी योगभ्रश्ट जाल्ल्यांची चांग जन्मू मेळ्ळो वापस तांकां साधन चड जाली वापस कसं की पुण्य सकट पावचे कडेन चमकले वापस साधन चड जाली अशीच अपेक्षेन काम केलेले जन योगभ्रश्ट म्हणून म्हणलेले जन चांग कामाचे पुण्यफल पावताचीच पळय तशी पावता पावता कडेर कडेर तांकां निश्काम कर्म कोरचे अभ्यास जावन खंयची एक जन्मान तांणी मुक्त लोकांकय वताची वय तशी हांगा सांगचें परमात्मान नंबीक दवरून श्रद्ध दवरून विश्वास दवरून कोणाले वैरी असूया द्वेष नानशी वाजूच्या कळनातले व्हडणे आयकल्यार पुरो तो मनीसू तागेले जन्मांतराचे पाप धुवन घेवन पुण्य लोकां वचून पावता तो म्हूण सांगून ये नरहा यो नरहा म्हणलें यो नरहा म्हूण म्हळ्यार दोन रितीर आमी लेखूं येता यो नरहा म्हळ्यार गीताशास्त्र मनशा मात्र अध्ययन करूं जाता यो प्राणी ही म्हणे यो नरहा म्हणलें मनशाक विचारशक्ती बौद्धीक शक्ती दिलेली देखून मनशान मात्र अध्ययन करूं येता मनुष्य जन्मान मात्र आनेक रितीर आमी अर्थ करून घेवया कसो म्हळ्यार गीत वाजना नातिलो गीत श्रवण करना नातिलो गीत अध्ययन करना नातिलो तो मनुष्य म्हणून येवच्याक अनर्ह म्हणून म्हणल्या वरी जालें देवान वय खंयच्यो मनीस म्हूण म्हणला जाल्यार शास्त्रवाजी गीता शास्त्रवाजी ना तुला प्राणी समान म्हूण जालें तशी श्रद्धेन भक्तीन म्हळ्यार परमात्माल अस्तित्वांत आस्तीक बुद्धीन परमात्माल गुण स्वरूप प्रभाव पुरायंत चड विश्वास कोण दवरता पळय तो भक्त अनसूयश्च म्हणलें द्वेषभावनश्च न तक्का हांव मेगेले म्हळ्यार अहंकारश्च नज गीत वाजितन परमात्माल वयर ताका भारी प्रीत येवका विश्वास येवका तसलो आनी गीते आनी परमात्मा दोगांकय अवज्ञ करूं नज म्हळ्यार कशी ಕೆಲವು जन कळना अशी अवज्ञ करताची कशी म्हळ्यार पळय आजी गीती सांगचें आस म्हूण म्हणल्यार देवसना गीती सांगचें आस जाल्यार तितले जनांनी येवका म्हळ्यार पळय अवज्ञे कसले तें गीता कोणा जावका म्हणून म्हणल्यार कशी दोशू जल्लो तो वय परमात्मान सांगिल्लें मुकोद गीत तें कसलें एक गीत म्हूण वचून सांगता आमी म्हूण म्हणल्यार तें दोश जाल्लो जाल्यार आनी कसो अवज्ञ म्हळ्यार म्हाका फुरसत ना म्हाका तें पळय नाका म्हूण म्हणल्यार अवज्ञा जाल्ली तें तशी वचनांतल्या व्हडणें वचूं जायनी चुरू जावका आमकां दुखोवका आमकां मन कसो की म्हाका योग ना दिसता हाजे वचून फुटण करच्यो हांगा घरांत कसलें पूण एक काम आयलें वय आमगेलें कसो की घरांत आमी पळोवन घेवका जाता आमकां वचूं जायना जाल्यार आसा बा व्हडणें म्हूण लेखचें न्ही थंय दुख्ख जावका आमकां म्हाका देवान आपयन न्हय तें काम करूंक म्हूण तें पुरो तशी शिवाय कोणा जावका रे हें गीत खंय हांगा आशिल्लें चड हें केल्लें पुरो
देवानं गितेन तुवें सांगिल्लें तेंच न्हू, कर्तव्य केल्यार जेल्लें म्हूण. कर्तव्य कोणा खातीर करचें? आमी बैसून विचार करया. कर्तव्य केल्यार जेल्लें. कर्तव्यच देव म्हणलां परमात्मान. तेच्या न्हू आमगेले विचार सोडून आमी पळय भोंवचें न्ही. देव, भगवद्गीता, प्रवचन म्हणटले कितली कितें नसची. जाल्यार गीत वाजयल्यार मात्र कळटा आमकां कर्तव्य कर्म म्हळ्यार कसलें म्हूण. आमी आतां वेळार करच्यो, संपादन करचें आमगेलें कर्तव्य म्हूण लेखल्यार तो वेळार न्ही संपादन करचें कोणा खातीर आमगेले खातीर न्हय. 4 जाणां कसलें दिल्ले कोणाकय उपयोग जाल्ले ना. आमगेल्या चुका खातीर आमगेले खातीर म्हूण केल्लें कर्म केन्नाय निश्काम न्ही. परमात्मान कर्तव्य कर्म कर म्हणल्यार कसलें केल्लें कर्म निश्काम जावन आसो म्हूण सांगून. तशें जावन आमकां फुरसत ना म्हूण म्हणल्यार एक नमने गितेक अवज्ञ केल्या वरी जाता. तें पळय करून नज म्हूण परमात्मा सांगता. ताजे खातीर ताणें श्रद्धेरी विश्वासारी म्हणचें. तशी तो मात्र जन्म जन्मांतरांत केलेलं पापकर्मा देखून मुक्त जाता. स अपि मुक्तः सोपी मुक्तः म्हळ्यार अध्ययन केल्लो कशी म्हाका प्रितीचो मुक्त जाता, अध्यापन केल्लो आनीकी श्रेश्ठ म्हाका भारी प्रितीचो जाता, मुक्त जाता. तशीच ह्या दोनी गुरू जैनान दिलो पाप तो श्रद्धा भक्तीन श्रवण केल्यार पुरो तो पापा देखून मुक्त जावन श्रेश्ठ लोक पावता म्हूण कृष्ण सांगता. तशी मागीर आस कडेच श्लोक परमात्मान सांगचो तो कसो म्हूण आमी पांय पळोवया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.